जालन्याच्या अंतरवली सराटीतून पुन्हा एकदा आवाज उठायला सुरुवात झाली आहे आणि हा आवाज साधा नाही, हा आवाज आहे त्या आंदोलनाचा ज्याने आजवर अनेकदा संपूर्ण महाराष्ट्राचं सिंहासन हदरवलंय। मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झालेत आणि जेव्हा जेव्हा मनोज जरांगे आक्रमक होतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात फक्त आंदोलन उभं राहत नाही तर संपूर्ण सामाजिक आणि राजकीय समीकरणं हलवायला लागतात। कारण जरांगे म्हणजे आता फक्त एक आंदोलनकर्ता राहिलेले नाहीत तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लाखो मराठा तरुणांच्या भावना बनलेत। गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी पाहिलं, मनोज जरांगेंच्या एका हाकेवर लाखोंचा जनसागर मुंबईच्या दिशेने निघाला होता। गावोगावातून लोक बाहेर पडले, आई बाप लेकरांसोबत रस्त्यावर उतरले। महाराष्ट्राच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळेल असा तो माहोल होता। मुंबईच्या दारात आंदोलन पोहोचलं, सरकारवर प्रचंड दबाव आला आणि त्यानंतर सरकारने काही आश्वासनं दिली। सातारा गॅजेटचा GR काढू, कुणबी नोंदीबाबत प्रक्रिया वेगात करू, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ। पण आज जरांगे काय म्हणतायत? एका महिन्यात GR काढतो म्हणाले होते, 8 महिने उलटले पण अजून काहीच झालं नाही आणि इथूनच जरांगेंचा संताप पुन्हा बाहेर पडायला सुरुवात झालीये। जरांगेंनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। मराठ्यांचं वाटोळं करण्याचं काम फडणवीसांनी केलं अशी अत्यंत आक्रमक भाषा त्यांनी वापरली। ही साधी टीका नाहीये, कारण महायुती सरकारमध्ये फडणवीस हे सगळ्यात शक्तिशाली चेहरा मानले जातात आणि जरांगे थेट त्यांच्यावरच हल्ला चढवतायत। कारण जरांगेंचा आरोप स्पष्ट आहे, मराठा समाजाला आश्वासनं दिली पण अंमलबजावणी केली नाही। ज्यांना कुणबी पुरावे सापडले त्यांनाही व्हॅलिडिटी मिळत नाही, शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत नाहीत, म्हणजे सरकारने वेळ मारून नेली असा नरेटिव्ह आता मराठा समाजात तयार होतोय आणि म्हणूनच आता पुन्हा आंदोलनाची भाषा सुरू झाली आहे। 16 मे पासून आंदोलनाची नवी दिशा जाहीर होण्याची शक्यता आहे, म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण तापणार, पुन्हा एकदा रस्त्यावर लाखोंची गर्दी उतरणार आणि पुन्हा एकदा दोन समाज आमने सामने उभे ठाकणार। कारण महाराष्ट्रात एक पॅटर्न तयार झालाय। जरांगे बोलले की भुजबळ बोलतात, भुजबळ बोलले की गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरतात आणि मग सोशल मीडिया पासून गावच्या चौकापर्यंत एक वेगळीच आग पेटायला सुरुवात होते। गेल्या वेळीही तेच झालं, मराठा आंदोलन उभं राहिलं आणि त्याला काउंटर म्हणून ओबीसी आंदोलन उभं राहिलं। कारण ओबीसी समाजात एक मोठी भीती आहे, जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं तर आपल्या मुलांच्या संधी कमी होतील का, नोकऱ्यांवर परिणाम होतील का आणि स्पर्धा वाढेल का? ही भीती खरी आहे की राजकीयरित्या वाढलेली आहे हा वेगळा मुद्दा, पण ती भीती अस्तित्वात आहे आणि म्हणूनच जरांगे आंदोलन करतात तेव्हा ओबीसी समाजात अस्वस्थता वाढते। महाराष्ट्रात 50% अधिक असलेला ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच प्रत्येक पक्ष या प्रश्नावर अतिशय सावध भूमिका घेतो। कारण एका बाजूला मराठा समाजाची नाराजी परवडणारी नाही आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी वोट बँक दुखावणंही परवडणार नाही। म्हणूनच हा प्रश्न सरकारसाठी फक्त सामाजिक नाही तर राजकीय स्फोटक आहे। विशेष म्हणजे नगर परिषद महापालिका निवडणुकानंतर पहिल्यांदाच एवढं मोठं आंदोलन राज्याच्या राजकीय पटलावर उभं राहताना दिसतंय आणि त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष महायुती सरकारकडे लागलंय। कारण सरकार हे आंदोलन कसं हँडल करतं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या वेळी आंदोलन मुंबईत आलं तेव्हा सरकारला मोठ्या दबावाखाली निर्णय घ्यावे लागले। आता पुन्हा तसंच झालं तर सामाजिक वातावरण आणखी तापू शकतं आणि इथेच आणखी एक इंटरेस्टिंग अँगल समोर येतो। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरांगेंची भेट घेतली आणि त्यानंतर अचानक आंदोलनाची भाषा सुरू झाली असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। सदावर्ते म्हणाले की उदय सामंत भेटल्यापासून जरांगेंचा उदय झाला आहे। आता ही टीका फक्त जरांगेंवर नाही तर अप्रत्यक्षपणे महायुतीतील अंतर्गत राजकारणावरही आहे। कारण राजकीय वर्तुळात एक चर्चा कायम दबक्या आवाजात रंगताना दिसते की मनोज जरांगेंचा बोलवता धनी नेमका कोण आणि इथेच अनेक बोट एकनाथ शिंदे आणि शिंदे शिवसेनेकडे वळताना दिसतात। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जरांगे जेव्हा जेव्हा आक्रमक होतात तेव्हा त्यांचा रोग बहुतांश वेळा भाजपकडे, विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडे असतो। फडणवीसांवर थेट टीका होते, आरोप होतात, सरकारला टार्गेट केलं जातं, पण त्याच सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेंवर मात्र तितक्या तीव्रतेने हल्ला होताना दिसत नाही। हेच अनेकांच्या चर्चेचं कारण बनलंय। कारण जरांगे आंदोलन करत होते तेव्हा मुख्यमंत्री पदावर स्वतः एकनाथ शिंदे होते, सत्ता त्यांच्या हातात होती, गृह खातं महायुतीकडे होतं, निर्णय प्रक्रियेत शिंदेंचीही भूमिका होती। तरीही आंदोलनाचा मुख्य राजकीय टार्गेट कायम फडणवीसच का राहिले हा प्रश्न लोक उघडपणे
विचारतात आणि महायुतीतही काही जण दबक्या आवाजात बोलताना दिसतात. शिंदे शिवसेना कायम जरांगेबाबत कंपॅरेटिव्हली सॉफ्ट भूमिका घेताना दिसलीये, तर भाजपमधून मात्र ओबीसी बॅकलॅशचा विचार करून सावध किंवा कडक भूमिका घेतली गेली. त्यामुळेच राजकीय समीकरणांचा अभ्यास करणारे अनेक जण म्हणतात, मराठा आंदोलनाचा सोशल प्रेशर आणि ओबीसी बॅकलॅश यामध्ये भाजप अडकत असताना शिंदे मात्र स्वतःला कंपॅरेटिव्हली सेफ ठेवण्यात यशस्वी झाले आणि म्हणूनच जरांगे विरुद्ध फडणवीस असा नरेटिव्ह तयार झाला, जरांगे विरुद्ध शिंदे नाही. आता यात किती तथ्य किती परसेप्शन हा वेगळा मुद्दा, पण महाराष्ट्राच्या राजकारणात परसेप्शन हाच अनेकदा सर्वात मोठा पॉलिटिकल रियालिटी बनतो आणि म्हणूनच सदावर्तेल सारखे लोक आता उघडपणे या मुद्द्याला हात घालू लागलेत, कारण त्यांनाही माहितीये मराठा आंदोलन हा फक्त सामाजिक विषय राहिलेला नाही, तो आता महायुतीतील पॉवर इक्वेशनचा एक भाग बनलाय आणि म्हणूनच आता प्रश्न विचारले जात आहेत की जरांगेंच्या आंदोलनामागे फक्त सामाजिक संताप आहे की त्यात राजकीय प्रेशर टॅक्टिक्स सुद्धा आहे. पण या सगळ्यात राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे 2016 पासून मराठा समाज आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय, आत्महत्या झाल्या, लाखो लोक रस्त्यावर उतरले, पण खरंच प्रश्न सुटलाय का? मराठा समाजाला खरंच आरक्षणाचा फायदा मिळालाय का? आणि दुसरीकडे ओबीसी समाजाची भीती चुकीची आहे, कारण जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर एक्साइटिंग ओबीसी समाजाच्या संधीवर परिणाम होणार नाही का? हा प्रश्न सरकार स्पष्टपणे सोडवत नाही आणि म्हणूनच आंदोलन पुन्हा पुन्हा उभं राहतं. आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी झाली आहे की दोन समाज एकमेकांविरोधात उभे ठाकल्यासारखे दिसतात. एकीकडे मराठा समाज म्हणतो की आम्हाला न्याय हवा, तर दुसरीकडे ओबीसी समाज म्हणतो आमच्यावर अन्याय नको, आणि मध्ये सरकार राजकीय गणित सांभाळताना दिसतं. पण हा प्रश्न कायम असाच धुमसत राहिला तर भविष्यात सामाजिक दरी आणखी वाढू शकते, कारण आरक्षणाचा प्रश्न फक्त नोकरीचा नसतो, तो अस्तित्वाचा बनतो, तो भावनांचा बनतो, तो अस्मितेचा बनतो. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या मैदानात उतरणार म्हणजे फक्त आंदोलन सुरू होणार नाही, तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा पेटणार आहे. आता पाहायचं इतकंच की सरकार पुन्हा आश्वासनांचं राजकारण करणार की यावेळी कायमस्वरूपी तोडगा काढणार, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, जे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात ते पुढे जाऊन फक्त आंदोलन बनत नाहीत, तर ते समाजाच्या मनात कायमची जखम बनतात. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.